ॐ योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: जो पूर्ण आत्मसंतुष्ट झाला आहे, जो अंतरात्म्यामध्ये रममाण झाला आहे, ज्याच्या अंतःकरणातील आत्मज्योती पूर्ण प्रकाशित झाली आहे, असा तो योगी ब्रह्मामध्ये लीन होऊन ब्रह्मनिर्वाण हे शेवटचे ध्येय गाठतो. तद्बुद्ध तदात्मान तन्निष्ठ तदाकार समदर्शी समत्वभावी स्थिरबुद्धी विवेकी षड्रिपूंवर नियंत्रण ठेवणारा अशा अनेक विशेषणांनी आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन भगवंत आधीच्या काही श्लोकांमध्ये करतात. ब्रह्मनिर्वाण प्राप्तीसाठी लागणाऱ्या विशेष पात्रतेचं वर्णन भगवंत आता या श्लोकात करत आहेत. अंतःसुख, अंतराराम आणि अंतर्ज्योती अशी 3 प्रकारची विशेष पात्रता भगवंत या श्लोकात सांगत आहेत. त्या एकेका पात्रतेचा आपण विचार करू. अंतःसुख: स्वतःचं सुख स्वतःच्या अंतरात्म्यातच साठवलेलं आहे अशी पूर्ण जाणीव ज्याला झालेली आहे, तो अंतःसुखी होय. सर्वसामान्य माणसाचं सुख हे वस्तुनिष्ठ असतं, बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं. खरं पाहता सुख किंवा दुःख या सापेक्ष संवेदना आहेत. एकाला जी गोष्ट सुखाची वाटेल ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही, किंवा जी गोष्ट एका परिस्थितीत सुखाची वाटेल तीच दुसऱ्या परिस्थितीत दुःखाची वाटू शकते. त्यामुळे सुख दुःख हे बाह्य पदार्थांवर अवलंबून नसतं. पण ही गोष्ट सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही, म्हणून तो सुखाचा अनुभव घेण्यासाठी बाह्य विषयांवर अवलंबून असतो. सुख जे आहे ना, ते आपल्या आत आहे. त्यासाठी आत रमायला हवं बरं. विषयेंद्रिय संस्पर्शात सुख नाही, ही गोष्ट अंतरात दृढ धरून अंतर्मुख व्हायला हवं. सर्व सुखांचा उगम हा आपल्यातच म्हणजे आपल्याच अंतरात्म्यात आहे हे जाणून तन्निष्ठ झालं पाहिजे. मग बाह्य परिस्थिती कशीही असली तरी मग मनाची शांती भंग पावत नाही. स्वामी विवेकानंदांनी अलवारचे दिवाण साहेब, खेतडीचे राजे अजित सिंह, म्हैसूरचे महाराज चामराजेंद्र वडियार यांच्याकडे राजेशाही पाहुणचार घेतला. पण याउलट शिकागोमध्ये कुठेही थारा न मिळाल्याने कडाक्याच्या थंडीत बर्फवर्षावात उपाशीपोटी एका पेटाऱ्यात स्वामीजींना रात्र काढावी लागली. तरीही त्यांचे अंतरातील परमात्म्याशी असलेले अनुसंधान आणि मनाची शांती यत्किंचितही ढळली नाही. अंतराराम: अंतर आराम. आराम म्हणजे एखाद्या ठिकाणी चित्त रममाण झाल्यानंतर होणारं सुख, त्याहीपेक्षा समाधान. आराम म्हणजे फक्त सुख नव्हे तर आनंद. असा आनंद ज्यात अजिबात दुःखाची छटा सुद्धा नाही, अशी स्थिती. इंद्रिय सुखात आराम म्हणजे खरं समाधान नाही. त्यामुळे तिथे खरी शांती असूच शकत नाही.
सर्वत्र आनंदी आनंद, शांतता, मनाचं पूर्ण समाधान, पूर्णतः निर्वासना अवस्था, सर्वत्र सत्यम शिवम सुंदरम अशी मांगल्याची भावना, अंतरात्म्याच्या साक्षात्कारामुळे झालेल्या अनिर्वाच्य आनंदात सर्वस्वी बुडून जाणं, हा अविनाशी आराम ज्याला सातत्याने अखंड भोगता येतो ना, तोच अंतराराम होय. शांती, समाधान, आनंद यासाठी त्याला आत्म्याशिवाय कुठेही बघावं लागत नाही. तो नित्य आत्मसंतुष्ट असतो. कोणत्याही वासनेपासून तो मुक्त असतो. असा अंतराराम ब्रह्मनिर्वाण पदाचा अधिकारी असतो. अशा व्यक्तीला बघितल्यावर इतरांच्या मनातील वासनाही नष्ट होतात. अंतर्ज्योती. सर्वं परवशं दुःखं सर्वं आत्मवशं सुखम् इति विद्यात् समासेन स्वरूपं सुख दुःखयोः. बाह्य घटकांवर अवलंबून असणाऱ्या सगळ्या गोष्टी या दुःखदायक असतात, तर स्वतःवर आत्म्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या गोष्टी त्या सुखदायक असतात. सुख दुःखाचं हे स्वरूप जाणून घेतलं पाहिजे बरं. जो आत्मसुखात रत असतो त्यालाच स्वतःच्या अंतरात आत्म्यात ज्ञानाचा प्रकाश गवसलेला असतो. ही आत्मज्योत आपल्या प्रकाशाने साधकाचं अंतःकरण व्यापून टाकते. आत्मप्रकाशाने साधकाचं जीवन अंतर्बाह्य उजळून टाकते. यालाच अंतर्ज्योती असं म्हटलं आहे बरं. परमात्मा हा सर्व ज्योतींमध्ये परमज्योती आहे. सर्व जग त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतं. म्हणून कठोपनिषदात म्हटलं आहे, तस्य भासा सर्वमिदं विभाती. तो प्रकाशित असल्यानेच हे सर्व प्रकाशमान दिसतं. त्याच्या म्हणजे आत्म्याच्या तेजाने सर्व प्रकाशमान होतं. तर एकनाथ महाराज म्हणतात की, जेवी ज्योतिषी मीनल्या ज्योती दोहींची होय एक दीप्ती. तेवी जीव चैतन्याची स्फूर्ती अद्वैत सुख प्राप्ती समरसे. सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. अंतसुखी, अंतराराम आणि अंतर्ज्योती असाच योगी ब्रह्म होऊन ब्रह्माची पूर्ण अनुभूती प्राप्त करतो. या आत्मज्ञानाच्या प्रकाशात साधकाला प्रगतीचा मार्ग स्वच्छ दिसतो. तो निर्भय होतो. त्याच्या अंतःकरणातील द्वंद्व, संकल्प विकल्प हे मावळतात. एकनाथ महाराज म्हणतात की, भोग्य भोगू भोक्ता कर्म कार्य करता ध्येय ध्यान ध्याता त्रिपुटी तत्वता छेदावी. अहम कोहम सोहम स्वभावो हाही छेदुनी अहम भावो. साधका निजपदी ठावो ब्रह्म स्वयमेव होनी ठाकती. योगी ब्रह्मभूत होतो म्हणजे काय? तो अहंकार, ममत्व, कामक्रोध अशा सर्व अवगुणांचा त्याग करून अभिन्न भावनेने परमात्म्याचं निरंतर चिंतन करत राहतो. तो ब्रह्मरूप होतो. उपनिषदात एक छान उदाहरण दिलेलं आहे. यथोदकं शुद्धे शुद्धमासक्ति तादृगेव भवति. एवं मुनेर्विजानत्
आत्मा भवति गौतम. ज्याप्रमाणे शुद्ध जलामध्ये शुद्ध जल टाकलं असता ते एकरूप होतं, तसंच ज्ञान प्राप्त झालेल्या मुनीचा आत्मा हा ब्रह्मरूप होतो. त्याला ब्रह्मनिर्वाण पद प्राप्ती होते. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.